इस्कोट करणार आहे आम्ही मास्तरडीचा। अहो पर ताईसाहेब मला एक कळना झाल्या, साहेबांनी असं केलंच कसं? साठी बुद्धी नाटी करणार काय? नाही पण आम्ही गप्प बसणार नाही चंदे, नाही गप्प बसणार। आज पतूर हे घर आमच्या ताब्यात होतं आणि हितनं पुढं बी आमच्याच ताब्यात राहणार। अहो पर ताईसाहेब किल्ल्या तर गेल्या की वो, पर काय बी म्हणा तुम्ही हे घर एवढं इमाने एतबारे सांभाळलं, पर त्याचं साहेबांनी काय बी नाही। साहेबांनी आता त्या नव्या मास्तरडीवर विश्वास ठेवला, नवलच आहे। एक एक करून समध्या गोष्टी काढून घ्यायलेत मामांजी, ते पहिलं थांबलं पाहिजे। वय थांबवायच पाहिजे, आणि हे जर असं चालू राहिलं तर उद्या तुम्हाला रस्त्यावर उभं करतील साहेब। आणि तुम्ही जर का एकदा रस्त्यावर गेलासा मग माझं कसं होणार? थोरल्या ताईसाहेब मला कामावर घेतील का हो? थोबड फोडू का चंदे तुझा? एवढं सोपं वाटलं भाई तुला? हे घर आमचं होतं आणि आमचंच राहणार। अव नाही राहिलं ताईसाहेब, अव जेव्हा तुम्ही किल्ल्या दिल्या तेव्हाच घर निसाटलं तुमच्या हात। मला तर तुमचे हे हाल बघवना झाल्या बघा ताईसाहेब। बघा माझ्या डोळ्यातनं किती पाणी आलंय बघा। पाणी पाणी तर त्या मास्तरडीच्या डोळ्यात येणार आहे बघ। नाही तिला तिची जागा। ताईसाहेब हे समजा करण्यासाठी तुमच्याकडे अधिकार पाहिजेत का न ग? तुमचं कसं झालं माहितीये काय? बिनपगारी आणि फुल अधिकारी। फटके आली का ग तुला? गेली तुला तर निघ निघ ना निघ। तारा तुटला मागा, तुम्हाला जे पाहिजे ते मागा। किती छान दिसतंय ना आकाश? होय, सकाळी तापतून रातच्याला हे असं गार वार आणि चांदणं बघायला लई भारी वाटतं बघा। ही शांतता, ताऱ्यांनी भरलेलं हे आकाश मस्त वाटत। तुम्ही इकडे लगेच रुळलात बघा, हे एक चांगलं झालं। नाहीतर नवीन जगात माणसाला करमतच नाही। मला तर हे सगळं स्वप्नात सुरू असल्यासारखंच वाटतंय। असं का म्हणून? अहो हे समजा खरं आहे की। हो, पण हे असं कधी होईल असं वाटलंही नव्हतं मला। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली। हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं,
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.